नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल pro_capital मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्रातील या गावासाठी इरफान खान पडद्यावरचे अभिनेता नव्हे तर खऱ्या आयुष्यातील हिरो होते. महाराष्ट्रातील इगतपुरी येथील एका गावातील एक परिसर इरफान खान यांच्या नावानं ओळखला जातो. येथे हिरोची वाडी नावानं त्यांचे फार्म हाऊस बांधण्यात आले होते. इरफान खान यांनी त्यांच्या निधनाच्या सुमारे 10 वर्षापूर्वी इगतपुरीत फार्म हाऊस बांधण्यासाठी एक जागा खरेदी केली होती. तिथे त्यांनी एक अशी जागा उभारण्याचं स्वप्न पाहिले होते, जिथे ते व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून आराम करू शकतील. सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखराजवळ वसलेले हे ठिकाण शहरापासून दूर, ग्रामीण व आदिवासी भागात स्थित आहे. इरफान जेव्हा कधी इथं थांबत असत, तेव्हा ते गावकऱ्यांसोबत सुपरस्टारसारखे नव्हे तर एका मित्रासारखे वागत. त्यांच्या घराचे दरवाजे प्रत्येक गावकऱ्यासाठी खुले असत. ते मराठी बोलू शकत नसले तरी गावकऱ्यांच्या गोष्टी मराठीत ऐकून हिंदीत उत्तर द्यायचे. ग्रामसेवक अनिल कदम सांगतात, लहान मुले असोत किंवा ज्येष्ठ नागरिक, त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते बोलवायचे. त्यांच्यासोबत चहा नाश्ता करत गप्पा मारायचे. इरफान खान यांनी गावातील 3ही शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश, स्टेशनरी आणि बूट दिले. त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठीही मोठे योगदान दिले. जिल्हा परिषदेचे सदस्य गोरख बोडके सांगतात, आम्हाला जेव्हा कधी त्यांची गरज भासली तेव्हा ते नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले. त्यांनी गावासाठी ॲम्ब्युलन्स, शाळांचे बांधकाम आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. त्यांच्या साधेपणानं गावकऱ्यांना खूप प्रभावित केले. 19 एप्रिल 2020 रोजी त्यांच्या निधनानंतर आजही गावकरी त्यांना आदरानं आठवतात. त्यांच्या स्मरणार्थ गावकऱ्यांनी एका परिसराला हिरोची वाडी असे नाव दिले, जेणेकरून त्यांची आठवण सदैव जिवंत राहील. धन्यवाद.